शिवसेना ठाणेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचा काल मारहाणीमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेतली आणि त्या दखलच्या नंतर मात्र आज सकाळपासूनच विरारच्या आरनाळा या परिसरातल्या 7C या रिसॉर्टवरती मोठ्या प्रमाणामध्ये तोडक कारवाई सुरू झालेली आहे। आपण जर बघितलात तर या रिसॉर्टचं पूर्ण स्लाइडिंग असेल, बांधकाम असतील, हे पूर्णपणे जवळपास 4 JCP लावून या ठिकाणी भुईसपाट करण्याचं काम सुरू आहे। आपण जर आजूबाजूला जर बघितलात तर पूर्ण गावकरी जे आहेत हे संतप्त झालेले आहेत आणि अशा पद्धतीचं कारण मिलिंद मोरे जे आहेत हे काल आपल्या कुटुंबियासह याच रिसॉर्टमध्ये पिकनिक बनवण्यासाठी आलेले होते आणि रिक्षा चालकासोबत त्यांचा एक किरकोळ वाद झाला। त्याच वादामधून या ठिकाणी रिसॉर्टचे कर्मचारी आणि रिक्षा चालकांनी यांना मारहाण केली, त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। एकंदरीतच हे जे वसई विरार नालासोपारा हा जो समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये रिसॉर्ट आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळं हे अनधिकृत बांधकामामध्ये त्याचप्रमाणे या रिसॉर्ट चालकांची मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी सुद्धा वाढलेली आहे। ही सर्व कारवाई सुरू असताना आम्ही संबंधित जे पालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासनचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत, यांना कारवाईविषयीची माहिती विचारली असता यांच्याकडून कुठेही ही अधिकृत माहिती देण्यास पूर्णपणे नकार दिला जात आहे। एकीकडे कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, मात्र संबंधित अधिकाऱ्याकडून मात्र याची कुठेही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला जात आहे। कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं आहेत, रिसॉर्ट आहेत। याच्यावरती एका राजकीय व्यक्तीचा बळी गेल्याच्या नंतर एवढा एक रिसॉर्ट भुईसपाट होतोय, असे अनेक रिसॉर्ट आहेत। या रिसॉर्टवरती सुद्धा कारवाई होईल का, असा सामान्य माणसांकडून आता प्रश्न विचारला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।